नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे याची भाजी। कारण ही पंजाबची फेमस डिश आहे, खायला खूप चविष्ट आहे, दिसायलाही छान आहे आणि हॉटेलमधल्यासारखी भाजी आहे। पण हॉटेलमधल्यासारखे आपण मसाले तर वापरले नाहीत, आपण घरच्या पद्धतीनं घरच्या म्हणजे जे घरी अवेलेबल आहेत त्याच सामानापासून किंवा त्या साहित्यापासून इथं भाजी खूप चणचणीत आणि झणझणीत झालेली आहे। तर इथं आपल्याला वापरायचे काबुले चणे म्हणजे पांढरे हरभरे। तर आपले जे आपल्याकडे लाल हरभरे जास्त असतात आपल्या महाराष्ट्रात, कारण आपण त्याचं उसळ करतो, उसळच त्याचं छान लागतं। भाजी म्हणावं तर तेवढी ती भाजी मिळून येत नाही, तर आपल्याला इथं काबुले चणेच वापरायचे आहेत। काबुले चण्याची छान लागते भाजी। तर पहिल्यांदा मी काय केलं, इथं खोबरं थोडंसं उकळामध्ये चेचून घेऊन परत तेलामध्ये थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं लालसर भाजून आपल्याला एकाच कढईमध्ये इथं सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यात कांदा टाकायचा आहे, कांदा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण आपल्याला नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। कारण कांदा परत लाल 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 भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला टमाटे टाकू, टमाटे सुद्धा तसेच मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे आहेत। टमाटे टाकल्यानंतर त्याला लालसर होऊस्तर भाजायचं आहे। बघा इथं आपण कसं लालसर होऊस्तर कांदा लाल झालेला आहे, सतत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला। कुठे एक साईडला कच्चं एक साईडला पक्कं असं करायचं नाही, सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे। जेवढं तुम्ही मसाल्याला लालसर होऊस्तर भाजून घ्याल तेव्हा नंतर आपल्याला भाजी करायला काय वेळ लागणार नाही, कमी तेलामध्ये सुद्धा भाजी होऊ शकते। नंतर आपल्याला हिरवी मिरची म्हणजे थोडासा तिखटपणा येण्यासाठी, स्पायसीपणा येण्यासाठी आपल्याला 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे यात टाकायचे आहेत। परत ह्याला पण थोडंसं चांगलं हलवत राहायचं आहे। त्याच्यानंतर बघा मी मिरची टाकलेली आहे, त्याच्यानंतर अद्रक पण टाकून घ्यायचं आहे। अद्रक टाकल्यानंतर परत त्याला हलवत राहायचं आहे। एवढंच की आपल्याला ते करपू द्यायचं नाही, कारण करपलं तर छान लागणार नाही। फक्त आपल्याला कसं लालसर गुलाबी कलर येऊस तर आपल्याला हे भाजायचं आहे। कसं आहे माहिती आहे का, छोल्याची भाजी किंवा कुठलीही भाजी करायची असेल तर मसाले चांगले जर भाजले गेले तर त्या भाजीला तरी खूप छान येते आणि खायला पण तशीच चविष्ट लागते। कारण जेवढी मेहनत करू तेवढीच भाजी छान लागणार आहे। ती मसाले थंड झाले तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तमालपत्र पण मी टाकले, त्याच्यामध्ये 2 ते 3 असं तमालपत्र टाकले, दुसरा खडा मसाला वापरले नाही, कारण काळ्या तिखटामध्ये आपण ऑलरेडी खडा मसाला घालतोच। नंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, 2 माप टाका, 3 माप टाका, तुमच्या भाजीच्या प्रमाणे टाका। तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी टाका। परत त्याच्यात मोहरी टाकायची, मोहरी फुलल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत। जिरे फुलल्यानंतर आपल्याला आपण जे वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे। किती सोपं मी तुम्हाला सांगितलंय बघा। पहिल्यांदा आपल्याला सगळे मसाले एका कढईमध्ये भाजून घ्यायचे, नंतर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं, नंतर डायरेक्ट तेलामध्ये जिरे मोहरी टाकून परत एकदा मसाला भाजून घ्यायचा आहे। थोड्या वेळेस भाजायची गरज आहे, जास्त काळ, कारण आपण अगोदर भाजलेला आहे। एक फक्त मी मटण मसाल्याची पुडी इथं वापरली, कारण मला ह्याचं जे वास आणि जे सुगंध आहे खूपच छान येतो आणि तरी पण जास्त भाजीला येते आणि भाजी खरंच टेस्ट लागते बरं का या मसाले पुडीमुळं। छोले मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तेही वापरा। नंतर मी अर्धा आपलं घरचं काळं तिखट आणि घरचंच लाल तिखट अर्धा चमचा टाकलेलं आहे। नंतर त्याला परत थोडं हलवून घ्यायचं, नंतर शिजलेले काबुले चणे त्यात टाकून घ्यायचे। मस्त आपली इथं भाजी तयार झाला आहे। जास्त काही मेहनत नाही, जास्त काही कुटाने नाही केले आणि मस्त एकदाच भाजी छान झालेली आहे। चला मग आता आपण भाजी परत एकदा आपल्याला हलवून 2 ते 3 मिनटं ह्याला परत शिजवून घ्यायचं आहे आणि इथं आपली भाजी तयार झालेली आहे। बघा किती मस्त घट्ट ग्रेव्ही तयार झाली आहे, मस्त आपल्या हॉटेलमधल्यासारखी दिसत आहे बरं का। आपण हॉटेलमधल्यासारखं आपण मसाले वापरले नाहीत, कारण तिथं मला माहीत नाही काय काय मसाले वापरतात। घरचे आणि हॉटेलमधल्या जेवणाला फरकच असावा, कारण आपण जर हॉटेलमधल्यासारखंच जर हानिकारक काय काय पावडर वापरून जर बनवायला गेलं तर हॉटेलमधल्या जेवणाला आणि घरच्या जेवणाला काय फरक राहणार आहे। मग त्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं ना, आपल्याला हानिकारकच खायचं आहे तर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं। आपल्याला घरच्या जेवणासारखं जेवण पाहिजे असेल तर आपण घरच्या पद्धतीनंच बनवावं असं मला वाटतं। तुम्हाला कसं वाटतं ते तुमच्यानुसार। नंतर आपण गव्हाचं पीठ घ्यायचं, आपल्याला जेवढं आपल्याला रोज घरात किती लागतं त्यानुसार अंदाज बांधायचा। प्रत्येक गोष्ट मापून जर करायचं म्हटलं तर खरंच अवघड असतं। आमची आजी म्हणायची की आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे की आपल्या घरात किती माणसं आहेत तर आपल्याला किती लागते आणि एखादा माणूस जेवावं असं एक्स्ट्रा स्वयंपाक उरावा, पूर्ण स्वयंपाक संपू नये असं आमची आजी म्हणायची। तर गव्हाचं पीठ किती लागते तेवढं घ्या, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाका, त्याच्यानंतर मीठ टाका, दही तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यात दहीसुद्धा टाकू शकता वाटलंच तर। आपल्या इकडे एवढं दही वगैरे काय वापरत नाहीत,
तर ते भटोरे करताना ते लोक दही दही टाकतात आणि त्याच्यामध्ये सोडा आणि काय म्हणतात त्याला बेकिंग पावडरसुद्धा वापरतात. त्याचा वापर आपणाला करायचा नाही, कारण काय सोडा रोजच खाणं खरं शरीराला हानिकारक असतं. आपल्या हाताची आपली शरीराची मेहनत करायची आणि मग कणिक चांगली एक 5 मिनटं मळून घ्यायची हो. कशाला आपलं ती सोडा वगैरे, सोड्याने कसं माहिती आहे का पुरीला तेल जास्त पण धरतं आणि ती खाताना म्हणजे एकदम एवढं जर तेल आपल्या शरीरात गेलं तर आपल्या शरीराचं काय होईल तुम्ही सांगा बरं. म्हणून आपली मस्त हाताची मेहनत लावायची, ती पचायला पण चांगली. जेवढा तुम्ही जास्त वेळ पीठ मळचाल तेवढे आपल्याला चपाती पचायला सुद्धा सोपी जाते. मस्त गोल गोल लाटून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायचं. मस्त अशा तुम्हाला पुऱ्या करायचं तर तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा चपाती करायचं असलं तर चपातीसोबत बी छान लागतात छोले. नंतर मस्त गोल 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 मी करून घेतले आणि तळून घेतले, कारण मी कधीतरच पुऱ्या करते रोज, म्हणजे जास्त मी तेलकट करायला जात नाही, कारण तेल खाल्लं की त्रास पण होतो आणि सध्या उन्हाळा आहे तर तेलकट कमी खाल्लेलंच बरं. तर घेतले आपले मस्त. तर कधी नाही ते बनवलं होतं आपलं छोले आणि भटोरे. छोल्याची भाजी बनवतो पण पुऱ्या मी जास्त काय तळत नसते. मस्तपैकी पुऱ्या घेतल्या तळून. पुऱ्या म्हणा तुम्ही, भटोरे म्हणा, काय ते भटोरे म्हणतात तिकडे पंजाबी लोक ह्याला भटोरे म्हणतात. आपण पुऱ्या म्हणायची सवय ती तोंडात पुरी पुरीची आले बघा. मस्त आपली टम्म भटोरे म्हणा पुरी म्हणा फुगलेली आहे. काही सोड्याचा वापर केला नाही, कुठल्या बेकिंग पावडरचा वापर केला नाही, तरी खुसखुशीत होतेच बरं का. चला मग आता आपण ह्याला मस्त ताटामध्ये घेऊ, कारण पोरांना काय दम पडीना त्या भाजीचा. एकदम घमघाट सगळ्या घरात सुटलाय, सगळ्या गलीमध्ये सुटलाय बघा. तुम्ही पण अशीच भाजी ट्राय करा. जास्त मेहनत, जास्त डोकं लावायची गरज नाही. सोप्या आणि सहज होणाऱ्या भाज्या मला पण खूप आवडतात. जास्त ते अवघडमध्ये चाललं ना माझं डोकं चालत नाही बघा. तुमचं पण चालत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि सहज आणि लवकर होणाऱ्या भाज्या मलाही खूप आवडतात आणि खायला पण एकदम खमंग चमचमीत झणझणीत होतात. आपली पुरी पण इथं लुसलुशीत खूप खुशखुशीत झालेली आहे. चला मग आपल्या कशाला उशीर करायचा, ताटामध्ये घेऊ, मस्तपैकी खायला सुरू करू. तुम्ही पण खा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा हो, कारण व्हिडिओ करायला खूप वेळ लागतो. असं स्वयंपाक करायचं म्हणलं तर सोपं जातं आहे, पण व्हिडिओ करत करत स्वयंपाक करायचं म्हणला की खूपच उशीर होतोय हो. चला मग, आमची मेहनत आहे म्हणून तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच व्हायला पाहिजे. चला मग पटकरणी करा.